छान आहे. तळवे तळहात टेकीत डाव्या गुडघ्यानं रांगत देव रांगायला लागले. मग रांगत रंगणी चोरीत लोणी चोऱ्या करायला लागले. चोऱ्या केल्या. चोऱ्या करता करता खोड्या करायला लागले. आता खोड्या करायला लागले तर म्हणले आता 12:30 वाजून गेले, 12:45 वाजत आलाय, बुंदी वाट पाहते. अकवर चोऱ्या खोड्या खोड्या करायला लागले. आता खोड्या पण तुम्ही पाहिलेल्या आहेत. काय केली कृष्णाने खोडी? काय केली? नवरा बायको झोपले होते. कोण? गवळण आणि गवळी जवळ एकच खोडी सांगून शेवट. झोपल्यानंतर एवढा खोडकर कृष्ण आज जवळ झोपल्या. आता हा रात्रीच गेला. रात्री गेल्यानंतर तिची वेणी आणि याची दाढी. पण असं होतं गणेश महाराज, ती गवळण आहे का ती खूप उंच होती आणि हा गवळी बुट्टा होता. अरे वेणीची आणि दाढीची गाठ मारली. मारल्यानंतर ती गाठ सकाळी उठले. ती गवळण सकाळी लवकर उठायला लागली. कोण? गवळण उठून निघायला लागली तर याच्यात दाढीला झटका बसला. याने विचार केला, अरे काय तुझं चाललं? सकाळी सकाळी हिला कळा नेमकं झालं काय. पाहिलं तर गाठ मारली. गाठ सोडण्याचा प्रयत्न केला, सुटाना. कापण्याचा प्रयत्न केला, कापाना. मग त्याने विचार केला जर ही कापत पण नाही तर याचा अर्थ गाठ मारणारा सर्वसाधारण नाही. हा जगाचा चालक मालक तो कृष्ण असेल म्हणे. यशोदेचा कृष्ण असेल. हा त्या कृष्णाने जी खोडी केली आता त्याच्याकडं जावं लागेल महाराज. आणि इकडं कृष्ण परमात्मा गेले आणि साऱ्या गोपाळाला सांगितलं, अय सावध व्हा, वरात येणार आहे. नवरा बायकोची वरात येणार आहे. पुढे कोण राहणार आहे? गवळण आणि पाठीमागे गवळी. पारा उठले. परिणाम जशी ती गवळण उठली का ह्यो बुट्टा होता. जसे उठले तसे महाराज हिची दाढी वर झाली. काय लागले? फिरायला लागले. कसे? गवळण गण गण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी. हो गिरक्या मारी गवळी वरवर दाढी. गवळण गण गण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी. गवळण गण गण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी. गवळी वरवर दाढी. गवळण वरवर दाढी. गवळी वरवर दाढी. गवळण गण गण गिरक्या मारी गवळी वरवर दाढी. वा गणेश महाराज, तुम्ही जर असे चाल म्हणा लागले एखाद्याच्या अंगात येईल बरं का. आज का असं वाटतंय कीर्तनच सुटू नये बा. पण आता नाईलाज आहे. काय सुंदर चाल म्हणली. टाळ्या वाजा ना तुम्ही. गवळण चालले. गवळण पुढं चालायला लागली का हा गवळी महाराज पुढं यायचा. ती अशी झाली का तिचा नवरा पुढून. तिथं आल्यानंतर कृष्णाकडे यावं लागलं आणि कृष्णाला ती गाच सोडावा लागली. बरोबर. हे झाली खोडी. कृष्णाच्या खोड्या तेवढ्याच, लीला तेवढ्या. कंटाळा आला महाराज साऱ्या गवळणीला. साऱ्या गवळणी महाराज साऱ्या मिळून गेल्या यशोदेकडे. यशोदेला सांगितले, हे यशोदे, अगं काय या साऱ्या खोड्याला आम्ही त्रासलोय, कंटाळा आलाय. कृष्णा गोकुळी राहावे काजा. गोकुळी राहावे काजा. गोकुळी राहावे काजा. हे गोकुळी गोकुळी राहावे काजा. गोकुळी राहावे काजा. गोकुळी राहावे काजा. गोकुळी राहावे
सुंदर आवाज, आवाजाचे जादूगार ते नाहीत खरे, हे नैसर्गिक जादूगार आहेत. यांचा आवाज पहिल्यापासून येते, आता युट्यूबमुळे आवाजाचा जादूगार घाले, पण आपल्या परिसराच्या आवाजाचे जादूगारच म्हणावे, कारण ही नैसर्गिक देण कोणाला भेटत. आम्ही एवढे म्हटलो तरी आमचे घसे फाटते. काय खाते काय नाही जुने लोक, लयच खूप वर सुंदर. विठाला विठाला यशोदेला साऱ्या सांगायला लागले, अरे ग कंटाळा आला कृष्णाचा, जी पावा ती खोडी तो करतोय, चोऱ्या करायला लागलाय, इथं राहावा का निघून जावं आम्ही. यशोदेने सांगितलं तुम्ही जाऊ नका, मी त्या कृष्णाला समजून सांगते. कृष्णाला समजून सांगितलं, कृष्ण तरी ऐकाना. मग काय केलं, कृष्णाला घेऊन गणपती बाप्पा जवळ गेले. हा गणपती बाप्पाचा प्रसंग महाराज खूप गोड सांगायचे. मी ते ऐकलेलं आहे, खूप गोड सांगायचे महाराज. आता ते काय सांगायला वेळ नाही आपल्याला, पण तुम्ही ऐकलेलं आहे. गणपती बाप्पाला नवस केला. आता गणपती बाप्पाचा मान म्हणून त्याने एक महिना खोडी नाही केली, पण दुसऱ्या महिन्यात गणपतीच खाल्ला. जगाचा चालक मला गणपती ज्याच्यापासून उत्पन्न झालेला. काय झालं अचानक, विठ्ठल विठ्ठल खोडी नाही केली, परंतु पुन्हा खोड्या सुरू झाल्या. गवळीने वैतागल्या. गवळीने सांगितलं नाही जमणार नाही. यशोदेने सांगितलं कृष्णा आता तू इथे राहू नको, तू काय कर, अरे तुम्ही गाया घेऊन गोपाळ रानात या. गाया गोळा केल्या, सर्व पेंड्या उर्जा सर्व काही गोपाळ आहे, सर्वांनी गाया वळण्यासाठी वनामध्ये गेले. वनामध्ये गेल्यानंतर इथेही तिथे थांबले नाही. पोरं ते पोरच असतात, इथं येऊ की गावात राहू, पोरं धिंगाणा घालणार. मग पोरांनी धिंगाणा नाही घालायचं काय, म्हाताऱ्या माणसाने घालायचा का, प्रश्न आहे. तारुण्य पण असतं महाराज. तिथं गेल्यानंतर गाय वळता वळता मग खेळ सुरू झाले. एक एक खेळ सुरू झाला. हमामा होतो तू, आबक दुबक, अन्य खेळ सुरू झाले.
खेळून खेळून महाराज वेळ झाला, 1:45 वाजत आले. वेळ झाला. गोपाळाने सांगितलं, कृष्णा अरे किती वेळ खेळायचं, गोड लागलं म्हणून कवर खेळायचं का? भुका लागल्यात, तिकडं रात्रीपासून बुंदी तयार आहे, खेळ तिकडं म्हटलं. आता काय करू? खांदी भार पोटी भूक, काय खेळायचे सुख. कृष्णा आता काय करा, एकदा जेवण करू. म्हणून आचार्याने काय करा, आपल्या आपल्या सिदुऱ्या आणा, गाई गोळ्या करा. तिथे त्या जेवणासाठी सर्वजण बसले. तिथलंच वर्णन भागवतामध्ये केले महाराज. तिथे मध्यभागी कृष्ण परमात्मा उभा आहे, गोल असे सर्व गोपाळ बसलेले आहेत. त्याचंच वर्णन करतात. बिभ्रद वेणुं जठरपटयो शृंगवेत्रे च कक्षे, वामे पानो मश्रुन कवलं तत्फलांगुलेषु, तिष्ठन्मध्ये स्वपरित सुहृदो हासयन्नर्भभिस्वैः, स्वर्गे लोके मिशते विभुजे यज्ञभुग्बाल केली. पुंडली ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर माऊली